हाय हाय मी पहिले हाय हॅलो नमस्कार. तर आपण आपल्या चॅनेल आपला 1 महिन्यामध्ये कसा ग्रो झाला, तर आज आम्ही त्याच्याबद्दल काही टिप्स सांगणार आहे. तर सगळ्यांना नमस्कार. तर आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये असं सांगणार आहे की आम्ही आमचा चॅनल 1 महिन्यामध्ये कसा ग्रो केला आणि न्यू युट्यूबरसाठी काही इम्पॉर्टंट अशा टिप्स आहेत ज्या आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सुरुवातीला आम्हाला पण असे काही 1000-2000 असे काही व्ह्यू येत नव्हते. तर सुरुवातीला आम्हाला पण 20 असं व्ह्यूज येत होते. तर पण आम्ही हार मानली नाही. आमचा चॅनल तसंच चालू होता की चलो ठीक आहे, दिवसात 2-4 व्हिडिओ आम्ही अपलोड करत होतो की जेणेकरून निदान याला नाही व्ह्यू आले तर दुसऱ्याला तरी येतील म्हणून. तर सगळ्यात म्हणजे आम्ही पहिला एक व्हिडिओची कन्सिस्टन्सी ठेवली, म्हणजे रोज आम्ही व्हिडिओ अपलोड करणार म्हणजे करणारच. निदान लॉंग व्हिडिओ आम्ही 2 अपलोड करणार आणि शॉर्ट व्हिडिओ 2 ते 3 जेणेकरून ठीक आहे, जेणेकरून शॉर्ट व्हिडिओला जास्त रीच भेटते आणि सबस्क्रायबर गेन होतात म्हणून. तर दुसरी टिप अशी की थंबनेल खरंच महत्वाचं आहे बरं का. आधी आम्हाला पण काही थंबनेलचं एवढं माहिती नव्हतं. थंबनेलचं आम्हाला पण एवढं काही माहिती नव्हतं. आम्ही पण फक्त व्हिडिओ जस्ट अपलोड करायचो. त्याला टायटल लिहिलं किंवा नाही लिहिलं असं काही नव्हतं. मग टायटल असं मग तर दुसऱ्यांचे तर व्हिडिओ चांगले व्हायरल होतात हे आम्हाला तर माहिती आहे. ते थंबनेल असतं पण आम्हाला बनवता येत नव्हतं. हां, की नाही? बनवता येत नव्हतं आम्हाला. मग ते इकडून तिकडून थोडंफार एडिटिंग करायला पण शिकलो आम्ही आणि मग आम्ही पण थंबनेल बनवायला शिकलो आणि थंबनेल टाकत होतो मग. तर थंबनेलने मग व्ह्यू पण थोडे वाढायला लागले. तर म्हणलं नाही बाबा, थंबनेल ठीक आहे की थंबनेल बनवलंच पाहिजे म्हणून. तर मग थंबनेल वरती कसं जास्त अशा अट्रॅक्टिव्ह असल्यावरती लोक बघणार, व्ह्यूज येणार हे माहिती आहे आपल्याला. कारण की आपल्या व्हिडिओ मध्ये काय आहे हे आपल्या थंबनेल मधून लोकांना कळायला पाहिजे, जेणेकरून लोक क्लिक करतील म्हणून. त्यामुळे आपलं थंबनेल हे चांगलं पाहिजे. तर हे होतं आपली सेकंड टिप होती. आता थर्ड टिप अशी आहे की आपलं टायटल असं सिंपल पण पाहिजे आणि थोडस त्याच्यामध्ये इमोशनल पण पाहिजे, जेणेकरून टायटल पण लोकांनी पाहिलं तर ते पटकन टायटल वरती अट्रॅक्ट होतात. जसं की आमचं स्वप्न आज पूर्ण झालं. तर काय स्वप्न होतं, कसं होतं, तर त्या लोकांना कसं की एक वाटतं की खरंच आपण व्हिडिओ ओपन करून पाहिलं पाहिजे काय आहे नेमकं. तसं की आपले टायटल पण महत्वाचे आहेत की आपण टायटल आपण कसे टाकतो बघा कशी बोलती. तर असं म्हणजे टायटल पण आपलं अट्रॅक्टिव्ह पाहिजे. थंबनेल मध्ये पण आपलं टायटल मधलं जे काही थोडासा भाग आहे आपण तो थंबनेल मध्ये पण ऍड केला पाहिजे. आपलं प्रॉम्प्ट म्हणतात थोडक्यात ठीक आहे, चला. म्हणजे आपली थर्ड टिप हीच होती की आपले टायटल आणि थंबनेल असे दोन्ही पण अट्रॅक्टिव्ह पाहिजे ऑडियन्स साठी. आणि चौथी टिप अशी आहे की आपण लॉंग सोबत शॉर्ट पण अपलोड केलं पाहिजे. जर आपण 2 लॉंग व्हिडिओ टाकले दिवसामध्ये तर निदान 2 ते 3 शॉर्ट आपले पाहिजे. कारण त्याच्यामुळे आपल्या चॅनलला रीच तर भेटणारच आहे आणि रीच सोबत आपल्याला सबस्क्रायबर, कारण लोक कसं शॉर्ट व्हिडिओ जास्त पसंत करतात. नवीन सॉन्ग आलं त्यावरती आपण व्हिडिओ बनवला, लोकांना ते आवडतं, तर ते आपण केलं पाहिजे की त्याने रीच आपल्याला मिळते आणि सबस्क्रायबर गेन होतात. तर ही होती आपली चौथी टिप. आता आपली 5वी टिप आहे की ऑडियन्स सोबत आपण कनेक्ट झालो पाहिजे. जसं की आता कोणी रिप्लाय दिला आपल्या कमेंटला तर आपण म्हणजे कमेंट केली तर आपण तिला रिप्लाय पण केलं पाहिजे. की जर कमेंट अशी आली की खरंच खूप छान आहे व्हिडिओ, तर आपण त्याला परत रिप्लाय पण केलं पाहिजे की खरंच थँक्यू. असं म्हणजे आपण आपल्या ऑडियन्स सोबत आपलं एक नातं असल्यासारखं वाटतं, जेणेकरून आपलं ऑडियन्स ते टिकून राहायला मदत होतं, एक फॅमिली सारखं वाटतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टिप या सगळ्यांपैकी की आपण कधीही हार नाही मानली पाहिजे. जसं की आपले व्हिडिओजला रीच कमी आली किंवा व्ह्यूज कमी आले तर आपण तिथे थांबलं नाही पाहिजे. आपण
व्हिडिओ अपलोड करत राहणं, कन्सिस्टन्सी ठेवणं. आपण आपलं काम केल्यानंतर थोडेफार दिवस केल्यानंतर शेवटी आपल्याला भेटणारच आहेत व्ह्यूज वगैरे. ठीक आहे. तर पण असं आहे की सुरुवातीला असं चॅनल ओपन केल्या तर व्ह्यूज येणार नाही. थोडे दिवस थांबलं, थोडीशी मेहनत घेतली तर आपल्याला व्ह्यूज पण भेटतील आणि आपल्या मेहनतीचं फळ पण. तर आज आमचं चॅनल आमचाही आता एक आठवडा झाला आमचा चॅनल मॉनिटाईज झालाय. अलका कोरे म्हणून चॅनल आहे, मॉनिटाईज झालाय. तर त्या व्हिडिओला तुम्ही एवढं प्रेम दिलं मॉनिटायझेशनच्या आणि आमच्या चॅनलला एवढं प्रेम दिलं. अरे चॅनलचं नाव आहे. तर त्या व्हिडिओला पण तुम्ही एवढं प्रेम दिलं, आपल्या चॅनलला पण एवढं प्रेम दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. पुढं लाईक अँड सबस्क्राईब बघा. लाईक अँड थँक यू. ओके, बाय बाय YouTube फॅमिली. बाय बाय फॅमिली.